हवामान खात्याचा अंदाज चुकेल, पण भेंडवळची घटमांडणी नाही. 350 वर्षापासून चालत आलेली ही एक अशी परंपरा जिच्या एका भाकितावर महाराष्ट्रातला शेतकरी आपल्या पेरणीचं नियोजन करतो. काय आहे हे भेंडवळचं रहस्य? बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावात अक्षय तृतीयेला ही घटमांडणी होते. 1650 मध्ये रामचंद्र वाघ यांनी नक्षत्रांचा अभ्यास करून ही पद्धत सुरू केली. आज चंद्रभान महाराजांचे वंशज ही परंपरा तितक्याच श्रद्धेने पुढे चालवत आहेत. विशेष म्हणजे इथे फक्त पाऊस नाही, तर देशाची अर्थव्यवस्था आणि राजकारणाचेही भाकीत वर्तवले जाते. सूर्यास्तापूर्वी शेतात 7 फुटांचा गोलाकार घट तयार केला जातो. मध्यभागी पावसाच्या 4 महिन्यांची प्रतीकं म्हणून 4 ढेकळं ठेवली जातात. त्यावर पाण्याने भरलेला मातीचा करवा आणि आजूबाजूला 18 प्रकारची धान्य मांडली जातात. करंजी म्हणजे देशाची अर्थव्यवस्था, मसूर म्हणजे शत्रू, तर सुपारी म्हणजे देशाचा राजा. रात्रभर हे साहित्य उघड्यावर असतं आणि निसर्गात होणाऱ्या बदलांनुसार दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी याचे निष्कर्ष काढले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला केवळ ठोकताळे म्हणते. गेल्या अनेक वर्षात इथली भाकितं तंतोतंत खरी ठरल्याचा दावा गावकरी करतात. म्हणूनच तर बियाणे कंपन्याही आपला बिझनेस ठरवण्यासाठी इथे गर्दी करतात. विज्ञानाच्या युगातही निसर्गाची ही निरीक्षणं थक्क करणारी आहेत. तुम्हाला काय वाटतं? ही परंपरा केवळ श्रद्धा आहे की पूर्वजांनी दिलेलं हवामानशास्त्राचं देणं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ANN ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.